नमस्कार मंडळी. टीव्ही मालिकांमध्ये नायक व नायिकासोबतच त्यातले खलनायकसुद्धा महत्त्वाचे असतात. जर का खलनायकांनी मालिकामधल्या मुख्य पात्रांना त्रास दिला नाही तर मग मालिकेमध्ये सुद्धा गंमत राहत नाही. बरेचदा काही मालिकांमध्ये तर मुख्य पात्रापेक्षा खलपात्रांनाच प्रेक्षकांची अधिक पसंती मिळते. असेच एक पात्र म्हणजे स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेमधले महिपत शिगरे. अभिनेते मयूर खानके ठरलं तर मग या मालिकेमध्ये महिपत हे पात्र साकारत आहे. त्यांचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडते. खलनायकाची भूमिका असून सुद्धा त्यामध्ये थोडा विनोदी टच सुद्धा आहे. थरकाप उडवणारा खलनायक असला तरी त्यांच्यामध्ये मायाळू बापसुद्धा आहे. या अशा दोन छटा असलेले हे पात्र मयूर अगदी उत्तमरित्या साकारतात. बरेचदा कलाकारांच्या प्रेम कहाण्या व्हायरल होत असतात. सध्या अभिनेते मयूर खानके यांची सुद्धा लव्ह स्टोरी व्हायरल होत आहे. अभिनेते मयूर खानके यांचे बालपण हे सर्वसामान्य घरात गेले. त्यांच्यासाठी पैशासाठी त्यांनी रंगवण्यापासून बाजारात सुद्धा काम केले आहे. मयूर यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. त्यामुळे ते अभिरंग बाल कलाकार संस्थेत जायचे. अभिनेत्यांच्या पत्नीचे नाव प्रणिता खानगे असे आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नाला त्यांच्या नातेवाईकांकडून कडाडून विरोध केला होता. मयूर खानके यांची पत्नी प्रणिता यांचा मामेभाऊ मयूर सोबत प्रायोगिक नाटकामध्ये काम करायचा. एकदा त्यांनी आपल्या बहिणीच्या लग्नात मयूर यांना आमंत्रित केले होते. हळदीच्या कार्यक्रमामध्ये मयूर यांनी प्रणितीला नाचताना पाहिले आणि तेथेच ते तिच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. भेटीगाठी वाढू लागल्या आणि मग ते प्रेमात पडले. पण घरच्यांनी मात्र मयूर यांची आर्थिक परिस्थिती पाहून लग्नास नकार दिला. पुढे हे प्रकरण थोड्या वेळासाठी थांबले. काही काळाने प्रणिता यांच्या कॉलेजमध्ये मयूर यांना आमंत्रित केले गेले होते. तेव्हा त्यांची पुन्हा एकदा भेट झाली. मयूर यांनी एका मुलाखतीत सांगितले की काही नातेवाईकांनी तर आम्हाला बघून हे दोघे संसार कसे करतात असे म्हणत गंमत पाहत बसले. अभिनय क्षेत्रात बेवारसपणाचे असल्याचे अनेकांचे मत आहे. पण तरीही त्या दोघांनी जिद्दीने लग्न केले आणि आज जे लोक नावं ठेवत होते त्यांच्या नाकावर टिचून मयूर हे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय खलनायक बनले आहेत. ठरलं तर मग या मालिकेशिवाय ते सध्या झी मराठीवरील सावली होईन सुखाची मध्ये सुद्धा खलपात्र साकारत आहे. तर त्याचपूर्वी आई कुठे काय करते या मालिकेमध्ये त्यांनी संजनाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका साकारली होती.